नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त अपडेट बघणार आहोत। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी खूप मोठी बातमी आहे, आनंदाची बातमी आहे। कारण त्यामध्ये काही नियम व अटीमध्ये बदल करण्यात आलेला आहे। 4 ऑक्टोबर 2024 रोजीच हा जी आर आलेला आहे। आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओ थ्रू बघून घेणार आहोत। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी योजना आहे, ज्या अंतर्गत 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफतपणे मिळणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय सुद्धा दिला होता। त्या योजनेनुसार राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील पात्र लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफतपणे मिळणार आहेत। त्याबरोबर जे माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी असणार आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। यामध्ये काही नियम व अटी होत्या। जो जुना जीआर होता त्यामध्ये संपूर्ण माहिती दिली होती, पात्रता काय असणार आहे म्हणजेच एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, कागदपत्रे कोणते लागणार आहे, ही सर्व माहिती दिली होती। पण आता 4 ऑक्टोबर 2024 रोजी जे जीआर मध्ये बदल करण्यात आलेले आहे ते आपण या व्हिडिओ थ्रू बघून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात व जो नवीन योजना आलेल्या असतात त्या संदर्भात सर्व माहिती असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला राज्याची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली बातमी आहे। पहिली जी तुमची पात्रता होती म्हणजे तुमच्यासाठी जे पात्रता होते जुन्या जीआर नुसार ते काय होते एकदा चेक करून घ्या। अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलाच्या नावावर असली पाहिजे हे कंपल्सरी होतं। राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेसाठी पात्र असणारे लाभार्थी या योजनेस पात्र असतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असणाऱ्या महिला या योजनेस नक्कीच पात्र असणार आहेत व रेशन कार्डनुसार एका कुटुंबातील एकच लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे। आता इथे मोठा प्रश्न आहे की बऱ्याच फॅमिलीमध्ये असं असतं की जे गॅस सिलेंडर आहे ते पुरुषाच्या नावावर असतं किंवा मेन जो माणूस आहे त्यांच्या नावावर असतं। पण इथे नियम असं होते की महिलाच्या नावावरच असलं पाहिजे आहे। पण नवीन जीआर नुसार काय बदल केलेला आहे ते आपण एकदा चेक करू। सो इथे तुम्ही पाहू शकता जो नवीन जीआर आलेला आहे 4 ऑक्टोबर 2024 रोजी हा जीआर आलेला आहे। काही अपडेट्स दिलेला आहे ते आपण सविस्तरपणे पाहून घेऊया। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत हा जीआर आहे। प्रस्तावना आहे बघा, राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा हा निर्णय जो क्रमांक 1 येथील शासन निर्णय घेण्यात आला आहे। सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येत आहे। 30/7/2024 रोजी शासनाचा निर्णयत्व मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे कार्यपद्धती विहित केले आहेत। तसेच इथे क्रमांक 2 शासन निर्णय शुद्ध पत्रिका 4 नोव्हेंबर 2024 रोजी जी दिली होती तिथे सुद्धा सांगितलेलं आहे। पण आजच्या जो आजचा जीआर आहे त्यामध्ये काही बदल केलेला आहे ते काय असणार आहे आपण चेक करूया। तरी ते सध्या स्थितीत काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे। याच घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी जेणेकरून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांना प्राप्त होईल। हे मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे। सो ज्यांच्या नावावर म्हणजे जे घरातील कुटुंब प्रमुख असणार आहे किंवा पुरुषांच्या नावावर जे गॅस सिलेंडर आहे तुम्ही ट्रान्सफर आता करू शकता महिलांच्या नावावर। हे तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे, खूप मोठं चेंजेस आहे व यामुळे तुम्हाला डायरेक्ट लाभ मिळणार आहे आणि थेट महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे। हे सर्व लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे। जे लाभार्थी महिला आहे त्यांनी लवकरात लवकर हे चेंजेस करून घ्यायचं आहे। तुमचा जो गॅस सिलेंडर आहे लवकरात लवकर तुम्ही ट्रान्सफर करून घेऊ शकणार आहात, या जीआर मध्ये सांगितलेलं आहे। या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बऱ्याच पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता। थँक्यू।